टी परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी कोमल धस तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 पेपर 1 मधील गणित विषयाचे काही प्रश्न अतिशय सोप्या भाषेत आणि ट्रिकचा वापर करून सोडवून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा। चला तर वळूया आता आपल्या प्रश्नांकडे। बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, एका कोनाचा कोटिकोन 35 अंश मापाचा आहे तर त्याच्या पूरक कोनाचे माप किती? एका कोनाचा कोटिकोन किती मापाचा आहे? 35 अंश मापाचा आहे। मग आपल्याला अगोदर त्या कोनाचे माप काढावे लागेल। मग कोटिकोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते। मग 90 अंशामधून हे 35 वजा करायचे, 90 वजा 35, 10तून 5 गेले 5 आणि 8 मधून 3 गेले 5, किती आली वजाबाकी? 55। तर त्या कोनाचे माप किती असेल? 55 अंश असेल। आणि आपल्याला काय विचारलंय, तर त्याच्या पूरक कोनाचे माप किती? अगोदर आपण काय केलं, 35 अंश मापाच्या कोनाच्या कोटिकोनाचं माप काढलं, 90 अंशामधून 35 अंश वजा केले, मग त्या कोनाचं माप आलं 55 अंश। आणि आपल्याला ह्या 55 अंश मापाच्या कोनाच्या पूरक कोनाचं माप काढायचं आहे। मग पूरक कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणून 180 मधून हे 55 मायनस करायचे, 10तून 5 गेले 5, 7 मधून 5 गेले 2 आणि 1 आहे असाच। तर या 55 अंश मापाच्या कोनाच्या पूरक कोनाचं माप किती येईल? 125 अंश येईल। म्हणून आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, 125 अंश। पुढचा क्वेश्चन पाहूया, 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? मग 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज आपल्याला काढायची आहे। मग त्याची एक सोपी ट्रिक आहे, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज जर आपल्याला काढायची असेल तर आता इथं 50 पर्यंतच्या विचारलंय, म्हणून 50 लिहायचे, मल्टिप्लिकेशनचं साइन द्यायचं आणि 50च्या पुढची संख्या घ्यायची, 51 भागिले 2। आता याला सरळ रूप देऊया, बेदुने 4, 1 उरला, बेपंचे 10, 25 गुणिले 51, हा गुणाकार आपण इकडं करून घेऊया, 5 1 5, 5 5 25, बे 1 बे, बेपंचे 10, किती आला गुणाकार? 1275, 1275। म्हणजे 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती आहे? 1275। ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। पुढचा क्वेश्चन आहे, 50 मीटर लांबी व 30 मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केल्यास रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती होईल? आपण इथं आयताकृती बाग काढून घेऊया। ही आहे आयताकृती बाग आणि या आयताकृती बागेची लांबी आहे 50 मीटर आणि रुंदी आहे 30 मीटर। आणि या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केलेला आहे। मग आपण बाहेर एक आयत काढूया, या आयताकृती बागेच्या बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केलेला आहे। मग या बाहेरील आयताची लांबी किती होईल? बघा, इथं 5 मीटर रुंदीचा हा रस्ता आहे, चारही बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता आहे। मग इकडून 5 वाढले आणि इकडून 5 वाढले, म्हणल्यावर ही लांबी कितीने वाढली? 10 ने वाढली। मग अगोदरच्या आयताची, ह्या आतील आयताची लांबी आहे 50 मीटर, मग या 50 मध्ये 10 ॲड करायचे, 60। बाहेरील आयताची लांबी किती मीटर होईल? 60 मीटर होईल। आता रुंदी पाहूया, 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केल्यामुळं रुंदी सुद्धा इकडून 5 आणि इकडून 5, 5 आणि 5 10 मीटरने वाढेल। या आतील आयताची रुंदी आहे 30 मीटर, मग या बाहेरील आयताची ही रुंदी किती मीटर होईल?
इकडून 5 वाढेल आणि इकडून 5 वाढेल म्हणजे 10 मीटरने वाढेल. मग 30 अधिक 10 40. म्हणजे या बाहेरील आयताची रुंदी आहे 40 मीटर. आणि आपल्याला काय विचारलंय, या रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती. ही आहे आयताकृती बाग आणि या आयताकृती बागेभोवती 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केलेला आहे आणि आपल्याला या रस्त्याचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. मग या रस्त्याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला बाहेरील आयताचं आणि आतील आयताचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्यांची वजाबाकी करावी लागेल. आपण अगोदर बाहेरील आयताचं क्षेत्रफळ काढूया. आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग बाहेरील आयताची लांबी आहे 60 मीटर आणि रुंदी आहे 40 मीटर. मग 60 गुणिले 40, 6 चौक 24 आणि पुढचे 2 0 आहे असंच लिहिले. म्हणजे या बाहेरील आयताचं क्षेत्रफळ किती आलं, 2400 चौरस मीटर आलं. आता आपण या आतील आयताचं, या आयताकृती बागेचं क्षेत्रफळ काढूया. बघा, या आयताची लांबी आहे 50 मीटर आणि रुंदी आहे 30 मीटर. मग 50 गुणिले 30, 5 त्रिक 15 आणि पुढचे 2 0 आहे असेच. म्हणजे किती आलं हे क्षेत्रफळ, 1500 चौरस मीटर. आता या 2400 मधून 1500 मायनस करायचे. 2400 वजा 1500, 14तून 5 गेले 9, 1 मधून 1 गेला 0. म्हणजे किती आलं क्षेत्रफळ, या रस्त्याचं क्षेत्रफळ किती आलं तर 900 चौरस मीटर आलं. कसं काढलं आपण हे क्षेत्रफळ, या बाहेरील आयताच्या क्षेत्रफळामधून आतील आयताचं क्षेत्रफळ वजा केलं आणि वजाबाकी आली 900 चौरस मीटर. म्हणजे या बागेच्या बाजूने जो रस्ता तयार केला होता त्या रस्त्याचं क्षेत्रफळ किती आलं, 900 चौरस मीटर आलं. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन आहे, 60 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाकृती लाकडी पेटीस बाहेरून खालचा पृष्ठभाग वगळून रंग देण्यासाठी 30 रुपये प्रति चौरस मीटर दराने किती खर्च येईल. आपण अगोदर घनाकृती पेटी काढून घेऊया. ही आहे घनाकृती पेटी आणि या घनाकृती पेटीला खालचा पृष्ठभाग वगळून रंग द्यायचा आहे. हा आहे खालचा पृष्ठभाग, हा पृष्ठभाग वगळून रंग द्यायचा आहे. आणि या घनाची बाजू किती दिली आहे, 60 सेंटीमीटर दिलेली आहे. घनाची बाजू आहे 60 सेंटीमीटर आणि या घनाकृती पेटीला खालचा पृष्ठभाग वगळून रंग देण्यासाठी 30 रुपये प्रति चौरस मीटर दराने किती खर्च येईल ते आपल्याला विचारलेलं आहे. मग आपल्याला या सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करावं लागेल. म्हणून याला आपण 100ने भाग देऊया. 0 0 कट झाले, छेदामध्ये 1 0 आहे म्हणून उजवीकडून एक अंक सोडून पॉईंट द्यायचा. 0.6 मीटर. 60 सेंटीमीटर म्हणजे 0.6 मीटर. आपल्याला अगोदर या घनाकृती पेटीचं पृष्ठफळ काढावं लागेल आणि नंतर मग या पेटीला रंग देण्यासाठी किती खर्च येईल ते काढता येईल. घनाचं एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय आहे, 6 गुणिले बाजूचा वर्ग. घनाचं एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग. परंतु आपल्याला खालची बाजू, खालचा पृष्ठभाग वगळून रंग द्यायचा आहे म्हणून मग आपण 5 पृष्ठे घेऊ. घनाला एकूण पृष्ठे असतात 6 आणि खालचा पृष्ठभाग वगळून रंग द्यायचा आहे म्हणून 6 मधून 1 वजा केला 5. म्हणून मग 5 गुणिले बाजूचा वर्ग या सूत्रात किमती टाकून आपण पृष्ठफळ काढूया. 5 गुणिले बाजू आहे 0.6 मीटर, याचा वर्ग करायचा आहे. 5 गुणिले 0.6 चा वर्ग 0.36 आणि यांचा गुणाकार करायचा. 0.36 गुणिले 5, 36 5 180 येतं आणि उजवीकडून 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा. मग 1.80 आहे. हा 0 लिहिला नाही तरी पण चालेल. मग घनाचं पृष्ठफळ किती आलं,
1.8 मीटर आलं. आता या 1.8 मीटरला म्हणजे या पृष्ठफळाला 30ने मल्टिप्लाय करायचं, कारण 30 रुपये प्रति चौरस मीटर दराने किती खर्च येईल ते आपल्याला विचारलेलं आहे. म्हणून 1.8ला 30ने मल्टिप्लाय करायचं. 18 त्रिक 54 आणि पुढचा 0 आहे असाच लिहिला. आता पॉईंटच्या पुढे एक अंक आहे म्हणून उजवीकडून एक अंक सोडून पॉईंट द्यायचा. म्हणजे किती आला हा गुणाकार? 54.0 म्हणजे 54. म्हणजे या घनाकृती पेटीचा खालचा पृष्ठभाग वगळून रंग देण्यासाठी किती रुपये खर्च होईल? 54 रुपये खर्च होईल. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन आहे, खालील आकृतीतील घडणीपासून षटकोनी चित्ती तयार केल्यास त्यातील समोरासमोरील पृष्ठांवरील अक्षरांची चुकीची जोडी कोणती आहे? बघा, या घडणीपासून षटकोनी चित्ती तयार केल्यास समोरासमोरील पृष्ठे कोणती येतात ते आपण अगोदर पाहूया, मग आपल्याला चुकीची जोडी कोणती आहे ते ओळखता येईल. षटकोनी चित्तीमध्ये समोरासमोरील पृष्ठे 2-2 अल्फाबेट सोडून असतात. बघा, बीच्या समोरील पृष्ठभाग आहे, बीच्या पुढे 2 अल्फाबेट सोडून येतो जी, म्हणून बीच्या समोरील पृष्ठावर जी हे अल्फाबेट येईल. एफच्या पुढे 2 अल्फाबेट सोडून ई येतो, मग एफच्या विरुद्ध पृष्ठावर ई येईल. आणि सीच्या पुढे 2 अल्फाबेट सोडून डी येतो, म्हणून सीच्या विरुद्ध पृष्ठावर, सीच्या समोरील पृष्ठावर डी हे अल्फाबेट येईल आणि एच्या समोरील पृष्ठावर एच हे अल्फाबेट येईल. बीच्या विरुद्ध पृष्ठावर आहे जी, ही जोडी बरोबर आहे. बीच्या समोर आहे जी, ही जोडी बरोबर आहे. एच्या समोरील पृष्ठावर एच आहे का? आहे, म्हणजे ही पण जोडी बरोबर आहे. सीच्या विरुद्ध पृष्ठावर म्हणजे सीच्या समोरील पृष्ठावर ई आहे का? बघा, सीच्या समोरील पृष्ठावर डी हे अल्फाबेट येतं, म्हणजे ही जोडी चुकीची आहे. सीच्या समोरील पृष्ठावर ई नाही येत, ही जोडी चुकीची आहे. सीच्या समोरील पृष्ठावर डी हे अल्फाबेट येते. सीच्या समोरील पृष्ठावर कोणता अल्फाबेट येतं? डी हे अल्फाबेट येतं. मग आपल्याला चुकीची जोडी विचारली आहे, मग ती आहे सीच्या समोरील पृष्ठावर ई हे अल्फाबेट येतं, ही जोडी चुकीची आहे. आता लास्ट क्वेश्चन पाहूया. एका रस्त्याची लांबी 2 किलोमीटर 560 मीटर आहे. त्या रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 6.4 मीटर अंतरावर झाडे लावायची आहेत. तर रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी जास्तीत जास्त किती झाडे लागतील असं आपल्याला विचारलेलं आहे. रस्त्याची लांबी किती आहे? 2 किलोमीटर 560 मीटर आहे आणि प्रत्येकी 6.4 मीटर अंतरावर झाड लावायचं आहे. मग आपल्याला 2 किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करावं लागेल. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, मग 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर आणि पुढचे 560 मीटर म्हणजे 2560 मीटर लांबीच्या रस्त्यावर 6.4 मीटर अंतरावर याप्रमाणे झाडे लावायची आहेत. म्हणून या 2560ला 6.4ने भाग द्यायचा. आता इथं आपल्याला छेदातील पॉईंट काढावं लागेल. छेदामध्ये पॉईंटच्या पुढे एक अंक आहे म्हणून हे पॉईंट काढायचं आणि अंशामध्ये 1 0 ॲड करायचा. छेदामध्ये पॉईंटच्या पुढे एक अंक होता म्हणून अंशामध्ये 1 0 ॲड केला आणि पॉईंट काढलं. आता आपण भाग देऊया. 64 × 64, 64 चौक 256 आणि पुढचे 0 ॲज इट इज लिहिले. किती आला भागाकार? 400 आला. या रस्त्याच्या लांबीला आपण 2 झाडांमधील अंतराने भाग दिला. भागाकार आला 400. आता आपण या 400 मध्ये 1 ॲड करायचा. 401. झाडांची संख्या काढताना एक झाड प्लस करतात. आता इथं आपल्याला काय दिलंय? प्रत्येकी 6.4 मीटर अंतरावर झाड लावायचं आहे. मग डायरेक्ट आपण इथं नाही झाड लावणार, त्यासाठी आपल्याला पहिलं झाड लावावं लागेल. झाडं लावताना आपल्याला पहिलं झाड लावावं लागतं. 6.4 मीटर अंतरावर झाडे लावायची आहेत. मग डायरेक्ट आपण इथं नाही झाड लावणार, त्यासाठी आपल्याला पहिलं झाड लावावं लागतं. म्हणून झाडांची संख्या काढताना एक झाड प्लस करतात.
मग इथं आपल्याला काय विचारलंय, दुतर्फा झाडे लावायची आहेत. म्हणजे इकडच्या बाजूने 401 झाडे आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने 401 झाडे. दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूने, एका बाजूने 401 आणि दुसऱ्या बाजूने 401 झाडे लावता येतील. मग 401 अधिक 401 बरोबर 802. तर जास्तीत जास्त किती झाडे लागतील? 802. म्हणून ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. तर अशा प्रकारे आपण TET 2024 मधील गणित विषयाचे काही प्रश्न स्पष्टीकरणासह सोडून घेतलेले आहेत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.